मला बरेच लोक म्हणतात की मी इंडिकेटर्स फॉलो केले तरी रिझल्ट नाही, मी चार्ट पॅटर्न फॉलो केले तरी रिझल्ट नाही. हे नवीन नाही, कारण मी सेम पाथ फॉलो केलाय. आधी इंडिकेटर्स ट्राय केले, कारण इंडिकेटर्स हे खूप शुअर एंट्री देतात असं वाटतं, पण तरी रिझल्ट नाही. कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बघितले तरी रिझल्ट नाही. प्रॉब्लेम हा इंडिकेटर्स पॅटर्न्स किंवा चार्टमध्ये नाही आहे, तर आपल्या अप्रोचमध्ये. कारण आपण कुठल्या एका इंडिकेटर किंवा एका त्या सेटअपवरती थांबतच नाहीये, आपण स्विच करत जातोय. करायचं काय? कोणताही एक सेटअप घ्या. ओपनिंग रेंज ब्रेकआउट असेल, मुव्हिंग ॲव्हरेज असेल किंवा RSI असेल. त्या अराउंड एक आयडिया क्रिएट करा की कुठे ब्रेकआउट आल्यानंतर हा ट्रेड कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल होतोय. रिपीटेड इव्हेंट टेस्ट करा, त्यालाच बॅक टेस्टिंग म्हटलं जातं. मागचे 3 महिने 6 महिने बघा, लाईव्ह मार्केटमध्ये चेक करा, त्या अराउंड तुमची स्ट्रॅटेजी प्लॅन करा आणि मग स्केल करा. तर तुमचे रिझल्ट्स हे नक्की इम्प्रूव्ह होतील. आणि या रील अशा मित्राला शेअर करा जो अजूनही मॅजिक स्ट्रॅटेजीच्या शोधात आहे. थँक्यू.